5 महिन्यापूर्वी ज्या तरुणाने एका मुलीवर जीवघेणा हल्ला केला, तोच तरुण आता स्वतः रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत सापडला. प्रेम, भीती, धमक्या आणि अखेर थेट चापरने झालेली हत्या. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. नेमकं त्या रात्री काय घडलं? कोण होता सुभान शेख आणि का घेतला गेला त्याचा जीव? पाहूया या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक प्रवास. तर नमस्कार, मी आहे सुजित आणि आपण बघत आहात होऊ दे चर्चा. पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी परिसरात एकतर्फे प्रेमातून घडलेले हे हत्याकांड सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. मृत तरुणाचं नाव सुभान अमित शेख असं असून त्याची हत्या चाकू आणि चापरने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी हाच सुभान एका तरुणीच्या हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपात जेलमध्ये होता. पोलिसांच्या माहितीनुसार सुभानचं शहरातील एका तरुणीवर एकतर्फा प्रेम होतं. मात्र ती तरुणी त्याला सतत नकार देत होती. एवढंच नाही तर त्या मुलीच्या आईचाही या नात्याला तीव्र विरोध होता. पण सुभान हा नकार स्वीकारायला तयार नव्हता. त्यातूनच 5 महिन्यापूर्वी त्याने संतापाच्या भरात या तरुणीवर चाकूने हल्ला केला होता. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्या प्रकरणात सुभान गेल्या काही महिन्यापासून जेलमध्ये होता. मात्र अवघ्या 5 दिवसापूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. पण जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा तो त्या मुलीच्या मागे लागला. तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती त्या मुलीच्या आईला सतावत होती. याच भीतीतून त्याने आपल्या ओळखीतील विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांना संपूर्ण प्रकार सांगितल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही, तर सुभानला आमच्या मुलीचा नाद सोड, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देखील देण्यात आली होती. मात्र गुरुवारी रात्री 11च्या सुमारास हा संपूर्ण वाद अचानक विकोपाला गेला. विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी सुभान शेख आणि त्याचा साथीदार अरशद रमजान शेख यांना गाठलं. सुरुवातीला यांच्यात जोरदार वाद झाला आणि काही क्षणातच हा वाद थेट रक्तरंजित हल्ल्यात बदलला. आरोपीने चाकू आणि चापरने सुभानवर सपासप वार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सुभानच्या हातावर, पोटावर आणि मानेवर गंभीर वार करण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुभानला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची चौकशी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासातच विशाल सूर्यवंशी आणि के सूर्यवंशी यांना अटक केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या हत्येमागे नेमकं पूर्वनियोजित कट होता की अचानक झालेल्या रागातून हा हल्ला झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. पण या संपूर्ण घटनेतून एक मोठा प्रश्न पुन्हा समोर येतो. एकतर्फी प्रेमाचं वेड किती धक्कादायक ठरू शकतं. एका नकारातून सुरू झालेला वाद आधी हत्येच्या प्रयत्नापर्यंत पोहोचतो आणि अखेर थेट खुनात संपतो. ही घटना केवळ पिंपरी चिंचवडसाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी गंभीर इशारा मानली जात आहे. प्रेम, सूड आणि रक्तरंजित शेवट. पिंपरी चिंचवडमधील या थरारक हत्येकांडाचं तपास आता कोणतं नवं वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.